नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SRS व्लॉग्सवर. तर मित्रांनो, मी करत आहे मराठी व्लॉग, कारण की आम्ही चाललो आहे एका खूप स्पेशल ठिकाणी जिथं मी खूप आधी पण गेलो होतो, पण तेव्हा मी व्लॉग करत नव्हतो ॲक्च्युअलमध्ये. तर आम्ही चाललो आहे कोकणात आणि जवळजवळ 3-4 दिवस आम्ही एन्जॉय करणार आहे. तिकडं कोकण फिरणार आहे. तर काय काय करणार आहे ते तुम्ही आय थिंक ट्रेलरमध्ये बघितलं असेल, कारण की मी ट्रेलर टाकणार आहे ह्याच्या आधी. तर खूप एन्जॉय होणार आहे आणि आम्ही जाणार आहे बसने. तर स्लीपिंग बस आम्ही बुक केलेली आहे आणि आम्ही कोकणमध्ये स्पेशली विजयदुर्ग या ठिकाणी चाललो आहे. विजयदुर्ग फोर्टच्या इथं शिल्पाजी आहे आमच्यासोबत चालली आहे. तिचं गाव आहे तिकडं. गावाचं नाव विजयदुर्गच आहे का? गावाचं नावच विजयदुर्ग आहे आणि तिच्या बाजूला विजयदुर्ग फोर्ट बघायला भेटेल आपल्याला. तर भरपूर काही गोष्टी आहे. आम्ही प्लॅन केले आयटिनरी 2-3 दिवसाची प्रॉपर. 6ची बस आहे. एक 10-15 मिनिटात निघू इकडून आणि ती बस पकडून डायरेक्ट विजयदुर्ग. आणि ती आम्ही ॲक्च्युली बस कॉन्टॅक्ट करून कसं तरी सेटिंग बिटिंग करून ती डायरेक्ट बस भेटली आम्हाला. डायरेक्ट ती आमच्या लोकेशनवरून डायरेक्ट विजयदुर्गला सोडणार आहे. नाही तर मग परत मालवणला जा, तिकडून मग वेगळं काहीतरी करा. त्यापेक्षा आम्हाला डायरेक्ट भेटले. तर तुम्ही जर मुंबईतून कोकणात जात असाल तर तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतील. 2-3 ड्रायव्हर्स आहे. मी तुम्हाला यांचं पण डिटेल्स देईल. ह्यांचे तुम्ही जे बस आहे ते विचारू शकतात आणि बसने जाऊ शकतात. आणि उद्या सकाळीच पोहोचणार आहे. तर आता ही जर्नी आमची. आणि किती एपिसोड होत आहे मला पण आयडिया नाही. बघू आपण जे पण आहे. एक्साइटेड? यस, चलो. हा गोप्रो तर गेलाय कामात ना. बघू गोप्रो चालला तर. गोप्रो पण कॅरी केलाय. मोबाईल आहेत आपल्याकडे, आयफोन आहे आपल्याकडे, ड्रोन घेतलाय, ट्रायपॉड घेतलाय. खायला प्यायला आम्ही पराठे पॅक केलेले आहेत. मेथीचे पराठे आम्ही नेत आहे. लास्ट स्टॉप आहे का आपला? विजयदुर्ग लास्ट स्टॉप. डायरेक्ट तिकडे उठायचं. पर्यंत जागायचं आपल्याला. एन्जॉय करायचं, धिंगाणा करायचं ना बसमध्ये. बसवाल्यांना झोपूनच नाही द्यायचं आपल्याला. आम्ही मोटिवेट करतोय स्वतःला इकडे जायचं आता कोकणात. आणि हे गाणं माझ्या मित्रांनी मिळून बनवलंय, कोकण माझा. याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी. लेट्स गो. ऍडजस्ट करा म्हणा 4 जण. काका घ्या ना प्लीज. रिक्षा भेटत नव्हती, कशी तरी ही रिक्षा भेटली. काकाला जरा पटवलंय. काका को देवासारखे धावून आले. शंकर भगवान हो गए. शंकर भगवान बोले. शंकर भगवान. तर आता बस साठी आम्ही इकडे थांबणार आहे. हे बसचं नाव काय? साई गणराज. श्री गणराज, श्री गणेश. अचानक ब्रेक मारल ना तो. ठीक आहे ठीक आहे. चला, साई गणराज आली आहे. ही आमची बस साई गणराज. एवढं लांबून दिसली आम्हाला. चला, फुल डबल डेकर. नमस्कार मित्रांनो, आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि फुल जोरात एकदम नाश्ता चालू आहे. आणि आल्या आल्या आम्ही नाश्ता चालू केला, कारण की काय माहिती भूक लागली यार अचानक मध्ये. उद्या आपण सकाळी जेवणार आहोत. अरे आता लगेच आपण उद्या सकाळी जेवणार आहोत ना. थांबणार ते 10-11 वाजता जेवणासाठी थांबतील. बस मस्त आहे. तेवढी तारीफ नको. काय आहे नेमकं? भाऊ काय आहे? भाऊ काय नेत? स्टेअरकेस नेत आहे तुम्ही? काय एअरपोर्टला नेतो का काय? पेट्रोल पंपवर सध्या गाडी थांबली आपली. तर मला वाटते थोड्या वेळात जेवणासाठी थांबवतील 5-10 मिनिटात. तर ऑलमोस्ट पेनच्या इथं पोचलोय. म्हणजे पेनच्या काहीतरी 20-30 किलोमीटर आधी असू आपण. नाही रे, तो म्हणला ना 9:30 आताच वाजले. तशी भूक नाही. आपण पराठे खाल्ले. 9:30 म्हणजे हेच पेट्रोल पंप. हेच होतं इकडे जेवायचं होतं तुम्हाला. चलो, जेवणाचं ठिकाण कुठे आहे बाबा? ही गर्दी काय एवढी? मला वाटतं भरपूर बस थांबतात इकडं. हे सगळे कोकणात जाणारीच बस आहेत का?
नाम याद रख, ढाबे का नाम याद रखना. कैलाश दा ढाबा, लाश दा ढाबा. भूक तशी तेवढी नाही बट थोडं लाईट खाऊया. तर आम्ही एक थाली मागवली आणि एक दाल खिचडी मागवली कारण की एवढी भूक नाही आपल्याला सध्या. ऍडजस्ट करून घेऊ का रे, झोप येते. सहलेंगे थोड़ा सा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही पोचलो आहे खरे पटण. मी तुम्हाला गुगल मॅपवर दाखवलं आम्ही एक्झॅक्टली कुठं आहे. तर इथून अजून ऑलमोस्ट 1 तास आहे लांब आपलं विजयदुर्ग फोर्ट, विजयदुर्ग गाव. आणि सकाळचे वाजलेत 6. 1 तासात आपण पोहोचू. आणि खूप छान वातावरण आहे. इकडे थोडं धुकं वगैरे झालेलं आहे, फॉग झालंय थोडं. सुंदर हायवे. सिंधुदुर्ग आहे का हे? खरे पटण ना. हे इकडे आपल्याला जायचंय कुठं माहिती आहे इथे विजयदुर्ग. पाण्याच्या पशी आता इथून डायरेक्ट नाही जाऊ शकत. इथं पाणी आहे, इथं पाणी आहे, इथं पाणी आहे. मग हे ना हे सगळे स्टॉप करत 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 सगळीकडे फिरून जाते. देवगडला आपण थोडस टच करून जातोय. देवगडला टच करून जातोय आपण. पण राजापूर तर पाठी राहिलं. कोणता ब्रिज हा? वाडा तळ. मस्त. तर आम्ही वाडा या गावात आलोय आणि इथून विजयदुर्ग काहीतरी 20 मिनिटात आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू फायनली. खूप लेट झाला कारण की रस्ते ना खूप असे टर्न वाले. रस्त्यामुळं खरं रस्ते ना रस्ता घाटाचे ना. आणि लास्टचे 1 तासाला एवढा त्रास झालाय ना ते. एवढे टर्नमुळे एवढं बॉडी ज्यांना सवय त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मी लय टाइम झाले बसमध्ये गेलो नाही आणि एवढे टर्न आहे ना त्याच्यामध्ये वाट लागून गेली. आता एक 20 मिनिटं लास्ट मग पोचून जाऊ आम्ही विजयदुर्ग. मजाच मजा. नारळाची झाडं सगळीकडे, नारळाची झाडं. हा पावसाळ्यात फील वेगळा आहे. आंब्याच्या पेट्या बघा, बापरे. आतापासूनच सुरुवात आहे आंब्यांच्या पेट्यांची. तुमचे किती राऊंड झाले टोटल मुंबई ते कोकण आतापर्यंत? मग 1000 झाले असतील. 1000 राऊंड झाले असतील. 1000 सांगता येणार नाही. त्यांची परफेक्शन बघा गाईज. अच्छा, एवढे बारीक रस्त्यांवर चालवायची सवय त्यांना. पाच मिनिटात आम्ही पोहोचलो असतो विजयदुर्गला. पण हे लोक बोलतात इथं पाटील वडापाव खूप फेमस आहे. तर ते लोक थांबलेत. बघूया वडापाव कसा आहे. चांगलंच असेल. आता हे लोक बोलतात म्हणल्यावर टेस्टीच असेल. कालपासून सांगते पाटीलच आहे ना नेमकं. अच्छा मास्क आहे काय. शिल्पाने सांगितलं आहे की त्यांच्या घरापासून समुद्राचा आवाज येतो. दिसत नाही पण आवाज येतो. रात्री मजा येते. रात्री खरी पाटील वडापाव भारी. चला मुंबई टू कोकण. काका आलेले आम्हाला घ्यायला. चला या. किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर ना इथून घर. अर्धा किलोमीटर पण आहे. अर्धा किलोमीटर. शिल्पा 2 किलोमीटर बोलते आम्हाला.
चला जाऊया मस्त. ए काकाला टाटा करूया. काका चला 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 चाललो आता आम्ही विजयदुर्ग प्रॉपर. हे गाव विजयदुर्ग विजयदुर्ग गाव आहे आणि फोर्ट लांब आहे का किल्ला. किल्ला थोडा पाठच्या साईडला आहे. आणि आता आम्ही घरी चाललो वगैरे करू रेस्ट करू आणि मग दिवस चालू करू. अरे वा एक नंबर. चला चला बाकीची गँग पण आलेली आहे इकडं. आणि हे आहे घर जिथं आम्ही 2 दिवस थांबणार आहे. आमच्या 2 दिवसाचं ठिकाण. आणि घराच्या समोरच बघा आंबे ते आंबे. बापरे वा वा वा. चला आता एंट्री घेऊया घराच्या आत. ओहो चला घराच्या आत एंट्री. तर हे आहे 2 दिवसाचं ठिकाण. किला पण भेटलो आम्ही. 5 मिनिटात येतं. 5 मिनिटात 2 तीन. भरपूर आतमध्ये भरपूर आतमध्ये पण भारी आहे सगळं. खड्डा वगैरे एक सुद्धा नाही म्हणजे. हा मुंबई गोवा हायवे टाईप आहे. इसको भाई तुम्हारे गांव में मेरे व्लॉग में तुम्हारा स्वागत है. अच्छा इधर से कम. बापरे पाठचा एरिया. इथं नारळाचं झाड आहे पाठी आणि मस्त मोकळा स्पेस आहे. इकडं पण आंबे. हापूस आंबे जिथं बघाल तिकडं आंबेच आंबे. बघा इकडं पण आंबे इकडं पण आंबे. हा हे तयार झालेले आहेत ना सगळे. एक नंबर. लगेच वास लगेच क्लिअर करून येतं ना. प्युअर आंबे. स्वतःहून पडलेत ना. ते स्वतःहून पडले पिकून. छान लागतं. एक नंबर हापूस. देवगड हापूस म्हणतात ना. देवगड हापूस तो देवगड हापूस. काढले आधी तसे हा पूर्ण एरिया तुमचा आहे ना. ते कंपाऊंड पूर्ण. अरे यार डायरेक्ट टेक्निक. हे घ्यायचा आणि डायरेक्ट चिकू 2 सेकंड में खाचा. चिकू म्हणा आंबे म्हणा सगळे काढू शकतो याच्याने. जस्ट निकले हे चिकूज. अब इसका हम सब्जी खाएंगे. काय हा काय ड्रमस्टिक. हा शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा. अरे सगळंच मग इथंच आहे ना. अरे मग तुम्हाला मार्केटला जायची गरज नाही. फळं पण इकडं हा ना. बापरे डायरेक्ट आता याची भाजी. डायरेक्ट झाड से निकला गाइस. भाजी वाले से नहीं लिया. भाजीवाले से नाही पहिली बार. चलो आणि त्याची टेस्ट पण अलगच असणार. हा टेस्ट बघू याची कशी. हा आता इकडचं पाणी आणि भाजी टेस्ट एकदम केल्यानंतर टेस्ट भारी कोण येते. पण नाही टाकणार बाहेर काय हा ते तर आहे. अच्छा एवढी